गुड मॉर्निंग एव्हरीबडी. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण आता बघूयात. 35 पर्यंत आपलं झालं होतं. त्याच्यानंतर सेम सगळे आहेत. 35 नंतर 36, 37, 38 थोडासा वेगळा आहे. 38 बघा, तिथून पुढे नवीन सुरुवात होती. फॉर ए जीपी if a is equal to 2, r is equal to 3 and sn is equal to 242, then n is equal to, बरोबर हा 39 आहे. Sn दिलाय आणि you have to find out n, correct? When we have to know the formula for Sn is equal to a into r raised to n minus 1 upon r minus 1. Why this? Because r is greater than 1 here. R is greater than 1 because 3 is greater than 1. Then use the formula and substitute the values here. 3 is greater than 1. 3 raised to n minus 1 upon 3 minus 1. 242 is there. 2 into 3 raised to n minus 1 upon 3 minus 1, that is equal to 2 again. 2 get cancelled. 242 directly लिहिणार होतो पण ऑलरेडी 3 raised to n minus 1 जरा. Now see here, तर काय होईल, हा 243 होईल इज इक्वल टू 3 raised to n. हा कोणाचा क्यूब आहे? तुम्हाला आन्सर्स काय दिलेत बघा पहिल्यांदा, त्याच्यानुसार तुम्ही सांगू शकता. 2, 3, 4 आणि 5. 2, 3, 4 आणि 5 म्हणजे हा 3 raised to किती आहे? 5 आहे. 3 raised to n. सी 3 into 3 into 3 into 3 into 3. 3 3 जा 9, 3 3 जा 9, 9 9 जा 81, 81 3 जा 243. इज दॅट क्लिअर? म्हणजे काय, n इज इक्वल टू 5. आपल्या लक्षात येते इथं 2, 3, 4, 5 दिलाय तर 2 चा कुठला येत नाहीये 242 वगैरे असा. मग आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी 3 raised to 5 करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता हा झाला 39. 38 राहिला. 38 मध्ये असा आहे, फॉर अ जीपी इफ a इज इक्वल टू 1 and r is equal to minus 3 by 2, then s5 is equal to actually याच्यामध्ये काय, r is less than काय आहे 1 आहे. आता r is less than 1 असेल तर फॉर्म्युला काय आहे त्याला, a into 1 minus r raised to n, which is less than 1 ना, r raised to n upon 1 minus r. हे किती आहे 1, s5 1 minus r किती आहे minus 3 by 2 raised to किती 5 divided by काय 1 minus 3 by 2. काय होईल 1 in bracket 1 minus 5 raised to 3 raised to 5. आत्ताच आपण बघितला 243. बरं झालं की 49 आपण पहिल्यांदा घेतला. 243 आपण 2 raised to 5 that is 32. Is that clear? Divided by minus होणार हा है ना, ऑड नंबर आहे, मायनस मायनस गेटिंग प्लस, डिवाइडेड बाय 1 plus 3 by 2. करेक्ट? आता आपल्याला पुढे जाऊन बघायचं काय की हा 32 plus 243 डिवाइडेड बाय 32 आणि होल डिवाइडेड बाय किती येतो 5 by 2 येतो. इज दॅट क्लिअर? 2 plus 3 5 7 275 upon 32 into 2 by 5. Is that clear? आता बघा 5 5 is 25, परत 5 5 is 25, 2 16 is 32. 55 by 16 आहे का बघा, 55 by 16 या बी नंबर आन्सर. 38 मधलं बी येतं. 40 बघा, 41 बघा, 42 बघा, हां सेम आहेत सगळे. 42 मध्ये थोडासा चेंज होतो, 42 मध्ये सगळं थोडासा चेंज आहे. 42 काय बघा, फॉर अ जीपी इफ s3 is equal to 125 and s6 is equal to 152, then what about r काय विचारला जातो. तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये r काढायचा आहे तर s6 upon s3 करायचा. s6 म्हणजेच काय, s6 दिला ना, देन r म्हणजे रेशिओ विचारलाय, जीपी आहे. जीपी असेल तर आपण काय करतो पहिल्यांदा समेशन मध्ये काय a into
आर आपण कन्सिडर करायचं ग्रेटर दॅन 1 आर एस टू एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1. इथं काय फॉर्म्युल्यानुसार हा ए आहे तसं येणार, आर एस टू एन मीन्स 6 येणार मायनस 1 अपॉन कोण आर मायनस 1 होल डिवाइडेड बाय हियर आर एस टू 3 मायनस 1 अपॉन आर मायनस 1. बोथ गेट कॅन्सल. क्लिअर, कारण आर ह्या दोघांच्या मधला कॉमन असणार आहे, दॅट्स वाय आर मायनस 1 गेट कॅन्सल. ए गेट कॅन्सल. सी जाणार आर एस टू 6 मायनस 1 अपॉन आर एस टू 3 मायनस 1. हियर आय एस 6 152 आणि हा 125 आहे. आर एस टू 6 वी कॅन राइट इन द फॉर्म ऑफ आर एस टू 3 प्लस 1 आर एस टू 3 मायनस 1. वाय a raised to 2 minus b raised to 2. A square minus b square is nothing but a plus b into a minus b. Similarly, r raised to 6 is nothing but r raised to 3 the square minus 1 the square upon r cube minus 1. Similarly, we can write down here a square minus b square. a plus b, a minus b. फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना, r cube minus 1. मग आता आपल्याला काय करायचं आहे, both get cancel. r cube plus 1 is equal to 152 upon 125 minus 1 करा, r cube is equal to 152 upon 125 minus 1 152 minus 125 upon 125 and this is nothing but 27 upon 125. this is nothing but r cube. हा कोणाचा क्यूब आहे, 3/5 चा क्यूब आहे. that means r is equal to 3/5. सी त्याच्यामध्ये आन्सर्स काय आहेत, 2/5 3/5 बी आन्सर करेक्ट. आता आपल्याला पुढे 33 44 तसाच आहे. 45 इज डिफरंट अगेन. कळालं तुम्हाला, हे लक्षात आलं 3/5 तसा. द नेक्स्ट 45 if x, y, z are pth, qth and rth term in GP बर का, then तुम्हाला विचारलं x raised to q minus r, x raised to q minus r into y raised to r minus p into z raised to p minus q is equal to 2 b आहे -1, c आहे 0, d आहे 1. नाउ x raised to q minus r, सगळ्यात पहिल्यांदी गोष्ट काय आहे, x y z r p q आणि r टर्म सांगितलाय. म्हणजे तुम्हाला sp is equal to टर्म सांगितलाय, सॉरी tp is equal to a into r raised to n minus 1 असतो. मग हा कोण होणार, r raised to pth टर्म ना, pth आणि tn असता तर a into r raised to n minus 1 केला असता. that's why you have to write down here a into r raised to p minus 1 tp. then tq is equal to a into r raised to y q minus 1. पर हा कोण आहे, tp कोण आहे, pth टर्म म्हणजे x आहे, हा कोण आहे y आहे, आणि tr किती आहे, a into r raised to z minus 1. हे z आहे, हा x y z झाला. आता PQR r मायनस 1 होतो हा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण r घेताना हा काय करूया, कॅपिटल R कन्सिडर करूया. इधर r दिलाय, दॅट्स व्हाय वी हॅव टू राइट डाउन हियर r रेज टू r मायनस 1. आता काय करूया, इथे कॉमन रेशो टाकला, फर्स्ट टर्म सांगितली x रेज टू q मायनस r इंटू y रेज टू r मायनस p इंटू z रेज टू p मायनस q इज इक्वल टू पाहिजे आपल्याला. माहित असलेल्या गोष्टी काय, x ची व्हॅल्यू काय, a इंटू r रेज टू p मायनस 1, a इंटू r रेज टू p मायनस 1, आणि त्याचा रेज टू कोण आहे, q मायनस r. हियर y इंटू r रेज टू p, y कोण आहे, a इंटू r रेज टू q मायनस 1 रेज टू r मायनस p होणार, आणि इंटू z कोण आहे, a इंटू r रेज टू r मायनस 1 a इंटू r रेज टू r मायनस 1 p मायनस q होणार. आता काय करणार, इकडे
तर ए रेस टू ह्या सगळ्यांमध्ये कॉमन आहे आणि मल्टिप्लिकेशन मध्ये ए रेस टू क्यू मायनस आर इंटू मल्टिप्लिकेशन असल्यामुळं ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एन प्लस एन ॲडिशन होत राहणार त्यांच्या म्हणजे ए रेस टू क्यू मायनस आर प्लस पॉवरची ॲडिशन आर मायनस पी प्लस पी मायनस क्यू मायनस पी प्लस क्यू मायनस क्यू प्लस आर मायनस आर ए रेस टू 0 इथं 1 झाला हा सोडून द्या आता आर रेस टू बघा इन ब्रॅकेट आर रेस टू पी मायनस 1 क्यू मायनस सगळ्यांमध्ये आर आहे तसाच ठेवा वरती आपण जाऊ पी क्यू मायनस पी आर इज दॅट क्लिअर मायनस पी आर मायनस क्यू प्लस आर अशा 4 टर्म्स प्रत्येकाला येणार बरोबर आहे का क्यू आर प्लस क्यू आर मायनस पी क्यू मायनस आर प्लस पी प्लस पी आर मायनस क्यू आर मायनस पी प्लस क्यू सी पी क्यू कुठे दिसतो का बघा मायनस पी क्यू क्लिअर मायनस पी आर मायनस क्यू प्लस आर मायनस आर प्लस क्यू आर मायनस पी प्लस पी अगेन आर रेस टू 0 बोथ 1 into 1 that is 1 बघा आन्सर्स मध्ये काय दिलंय तुम्हाला यस 1 इज देयर म्हणजे डी हा तुम्हाला ऑप्शन मिळतोय आता 46 45 क्लिअर झालं अशा पद्धतीने करायचंय if A, B, C, D are in GP बरोबर का हे चौघे GP मध्ये आहे then B minus C bracket square plus C minus A bracket square plus D minus B bracket square is equal to what असं विचारलं A दिलाय 2 into A minus D whole bracket square B दिलाय 2 into A plus D whole bracket square C A minus D whole bracket square आणि D दिलाय A plus D whole bracket square आता 47 आहे बरोबर आहे तुम्ही लक्षात येईल तुमच्या की कशा पद्धतीने हे काढायचं आहे सगळंच आपण काही करत बसायचं नाहीये पण एक शॉर्टकट तुम्हाला मी सांगतो शॉर्टकट आता हा ABCD इन GP सांगितलं म्हणजे 2 4 8 1 2 घ्या 1 2 4 and 8 these are in GP ना ह्याला कन्सिडर करा A ह्याला कन्सिडर करा B ह्याला A C आणि ह्याला D ठीक आहे आता इथं B मायनस C आता B मायनस C काय होतं बघा -2 झाला ब्रॅकेट स्क्वेअर प्लस C मायनस D काय होतं बघा 4 मायनस D -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A मायनस B -7 होल ब्रॅकेट स्क्वेअर काळजीपूर्वक लक्षात घ्या आता 4 आला प्लस 16 वर्कआउट होतो का बघूया 49 20 प्लस 49 69 याच्यामध्ये A मायनस D होल ब्रॅकेट स्क्वेअर पहिला बघूया A मायनस D होल ब्रॅकेट स्क्वेअर 49 आला बरोबर आहे 49 टू 98 येतो बरोबर आहे तर A प्लस D 1 प्लस 8 9 9 चा स्क्वेअर 81 येतो होत नाहीये इथं बरोबर आहे येतो की आपल्याला बघत जायचं तर होत नाहीये 69 कुठेही येत नाही म्हणजे A मायनस B B मायनस C 2 मायनस 4 -2 ब्रॅकेट स्क्वेअर C मायनस A ओ सॉरी C मायनस A सांगितलाय 4 मायनस 1 3 चा स्क्वेअर आणि A मायनस B सांगितलाय A मायनस B
ए मायनस बी इथं बघायचं आहे, ए मायनस बी मायनस 1चा स्क्वेअर इथे येतो 4 प्लस 3चा 9 आणि 1चा स्क्वेअर काय आहे 1 14. क्वेश्चन तोच आहे ना सगळ्यांच्या हातात आहे. बी मायनस सी सी मायनस ए, बी मायनस सी सी मायनस ए डी मायनस बी ब्रॅकेट्स करा. हां डी मायनस बी आहे, डी मायनस बी 8 मायनस 2 डी मायनस बी आहे आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता किती येतो 4 प्लस 9 प्लस 36 काय होतो बघा 4 प्लस 36 40 40 प्लस 4 9 49 होतो. आणि हा जो 49 आहे हा 49 इथं पुढे येतो बघायचा आहे. ए मायनस डी, ए मायनस डी म्हणजे ए मायनस डी 1 मायनस 8 7 मायनस 7 मायनस 7चा स्क्वेअर 49 येतो पण 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे हा गेला म्हणजे ए मायनस डी 49 येतो. इथं कुठे आहे का ए मायनस डी आहे तर सी. लक्षात घ्या हे सॉल्व्ह करण्यापेक्षा म्हणजे हे रेग्युलर सॉल्व्ह करत असताना काय येतो बी अपॉन ए इज इक्वल टू सी अपॉन बी इज इक्वल टू डी अपॉन सी इज इक्वल टू यू हॅव टू कन्सिडर आर. बी इज इक्वल टू ए आर होणार, मग सी इज इक्वल टू बी आर होतो तो ए आर स्क्वेअर होईल, डी इज इक्वल टू सी ए आर क्यूब होणार. आणि मग तुम्हाला ह्या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करून हा कोण याच्यामध्ये आपल्याला सॅटिस्फाय करतो ते बघायचं. त्याच्यापेक्षा तुम्ही नंबर्स घेतला, नंबर्सनुसार तुम्ही या पद्धतीने काउंट केला तर तुम्हाला आन्सर डेफिनेटली मिळून जाईल. तर या पद्धतीने आपल्याला हा 47 करायचा होता, 46 करायचा होता. ठीक आहे. तसेच मग एक्झाम्पल्स पुढे सेम आहेत. हा लक्षात आला ना. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं 47 48 सेम आहे, 49 50 सेम आहे, 51 52 53 तुम्हाला एस एन फाइंड आउट करायचं. सगळ्यात सोपे आहेत हे एस एन म्हणजे ए इंटू आर एस टू एन मायनस 1 त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं. आता आपण बघायचं तो 55 नंबरचा बघायचा. याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे म्हणजे शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर कॉमन बघितला 55 पासून तर 10 इन ब्रॅकेट 10 रेज टू n मायनस 1 मायनस 9n असं दोन ठिकाणी आणि एका ठिकाणी प्लस आहे. पण हा कॉमन येतो आणि सगळ्यांमध्ये 2 प्लस 22 प्लस 222 प्लस अप टू डॉट डॉट आहे. करेक्ट. म्हणजे ऍक्च्युअल जर हा बघायला गेला तर 2 इन ब्रॅकेट काढला तर 1 प्लस 1 1 प्लस 1 1 1 प्लस अप टू n टर्म्स येतो. 2 बाय 9 करा म्हणजे आतमध्ये 9 प्लस 99 प्लस 999 हे सगळं शिकला आहात अकरावीला म्हणून मी डायरेक्टली घेतोय पण याचा आन्सर मी डायरेक्ट सांगणार आहे. तर इथं पहिल्यांदा हे सॉल्व्ह करून देतो मी. 2 बाय 9 आतमध्ये मात्र वी कॅन राईट डाऊन दिस इन द फॉर्म ऑफ 10 मायनस 1 100 मायनस 1 प्लस 1000 मायनस 1 सिमिलरली अप टू n टाइम्स येणार. 2 बाय 9 इन ब्रॅकेट तुम्ही बघितलं तर 10 प्लस 100 प्लस 1000 प्लस अप टू डॉट डॉट n टाइम्स प्लस सॉरी मध्ये मायनस आहे प्रत्येकाचा मायनस कॉमन घ्या 1 प्लस 1 प्लस 1 प्लस अप टू n टर्म्स येतो. n टर्म्स एखादी गोष्ट 1 ची 10 वेळा ऍडिशन काय येते 1 ची ऍडिशन 10 टाइम्स दॅट इज 10 येते. 1 ची 10 टाइम्स मल्टिप्लिकेशन 1 येणार आहे. दॅट मीन्स 1 ची ऍडिशन n टाइम्स म्हणजे n येणार. म्हणजे इथं काय करणार 2 बाय 9 इन ब्रॅकेट 10 प्लस 100 प्लस 1000 प्लस अप टू डॉट डॉट n टाइम्स आहे तसा राहील मायनस n होईल. बट दिस इज नथिंग बट कमन अंडर जीपी. जीपी मध्ये येतो बघा 10 100 100 डिवाइडेड बाय 10 दॅट इज इक्वल टू अगेन 10 1000 डिवाइडेड बाय 100 अगेन 10 म्हणजेच काय आला इथं a इज इक्वल टू 10 r इज इक्वल टू 10 देन व्हॉट अबाउट sn sn इज इक्वल टू a into r raised to n minus 1 upon r minus 1. Similarly here we can write down a 10 in bracket r raised to n means 10 raised to n minus 1 upon r minus 1 is nothing but 9 आणि हा मायनस n आहेच. मग काय झाला इकडे हा फॉर 10 into 10 raised to n minus 1 minus 9n अपॉन कोण आहे 9. हा 9 बाहेर आल्यानंतर काय आन्सर येणार आहे बाहेर आल्यानंतर यू हॅव टू टेक आउट कॉमन 9 from that na 9 9 is 81 2 by 81 10 in bracket 10 raised to n minus 1 minus 9n 10 in bracket 10 raised to n minus 1 minus 9n is a common
for every example 5 plus 55 plus 555 plus up to 7 plus 77 777 कुठलाही नंबर येऊ दे अदर देन 9. बाकी कसं आहे 9 असेल तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता ना. तर मग इथं तुम्हाला त्याचा आन्सर घेणार 2/81 इन धिस. म्हणजे इथं तुम्ही जर आन्सर बघितला तर सेकंड नंबर ना फर्स्ट नंबरचा आहे बघा 2/81 10 into 10 raised to n minus 1 minus 9n. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. आता तुम्ही सेकंड बघितला तर 3 plus 13 3 plus 333 plus डॉट डॉट. लक्षात घ्या जो कोण नंबर आहे त्याच्या डिवायडेड बाय 81 येत असतो. मग इथं कोण आहे 3/81 ऍज इट इज हा कॉमन राहणार. बघा मी काय सांगतोय 3/81 येणार ऍज इट इज कॉमन. इथं जर का तुम्हाला तो डिव्हाइड होत असेल डिव्हिजिबल असेल तर जाऊ शकतो 3 1 जा 327 जा म्हणजे 27 3 जा 81 1/27 इन ब्रॅकेट. मग त्याच्यानंतर मला वाटतं 56 चा नंबर 1/27 इन ब्रॅकेट 10 into 10 raised to n minus 1 minus 9n. सी नंबरचा एक्झाम आन्सर आहे. 5 plus 55 plus 555 5/81 10 into 10 raised to n minus 1 minus 9n. लक्षात ठेवा सी आन्सर. म्हणजे अशा पद्धतीनं सॉरी डी आन्सर आहे. अशा पद्धतीने तुम्ही पुढे पुढे गेलात 8/81 येईल. मग तो डिव्हाइड होत असेल तर घालवून द्या. त्या पद्धतीनं पुढे आहे 0.5 आहे. आता मात्र कसं आहे 0.5 आहे. इथं सुद्धा सेम येणार फक्त 0.5 आहे. आता 0.5 असल्यामुळं पुढे काय होतो 9n मायनस इन ब्रॅकेट 1 minus 0.1 raised to n. बघा आता मी काय सांगतो इथं हे पुढे येतं 9n minus 1 minus 0.1 raised to n येतो. आणि मग याच्या पुढे प्रत्येकी मग तो 0.2 असेल तर 2/81 0.3 0.33 असेल तर सरळ सरळ काय सांगणार आपण क्लिअर 3/81 मग तो 1/27 इन ब्रॅकेट 9n मायनस सेम करू शकता. म्हणजे आपण एक्झाम्पल जे बघायचं आहे तुम्हाला म्हटलं 57 वाला 57 झाला. आता आपल्याला काय करायचं आहे 55 56 50 59 बघा 59 मध्ये सरळ सरळ दिलेला आहे. हे क्लिअर आहे. अर्धा सरळ सरळ दिलेला म्हणजे काय 0.5 आहे. 0.+0.55 प्लस 0.555 प्लस अप टू डॉट डॉट आहे. तुमचं हे आहे 5/9 इन ब्रॅकेट 9n प्लस 1 मायनस प्लस आला की हा गेलाच बी 5/9 9n मायनस 1 मायनस 0.1 raised to n. इज दॅट क्लिअर. आता सी 5/81 आहे इथं प्लस 9n आहे 5/81 आहे 9n 9n मायनस ब्रॅकेट 1 प्लस 0.1 raised to n आणि डी आहे 5/81 इन ब्रॅकेट 9n मायनस 1 मायनस 0.1 raised to n असा येतो. तर याचा आन्सर काय 59 चा आन्सर बघा 5/81 9 मायनस मी तुम्हाला जे सांगितलं शॉर्टकट ते शॉर्टकट नुसार लक्षात ठेवायचं. तिथं 10 इन ब्रॅकेट 10 raised to n minus 1 minus 9n येतो. इथं 9n मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस 0.1 raised to n येतो. ब्रॅकेट कम्प्लीट. आणि त्याच्या पुढे 5/81 7/81 3/81 आला तर 1/27 6/81 आला तर परत 3 2 जा आणि 327 जा 2/27 येतो. अशा पद्धतीने पुढे पुढे जात तुम्ही 65 वरती या. 65 वरती काय येतो बघा 59 आन्सर करेक्ट आहे ना 5/9n मायनस करेक्ट. आता कुठला 64 65 द 3 नंबर्स
इन GP such that their sum is. आतापर्यंत आपण याच्यामध्ये बघितलं होतं कुठला AP मध्ये बघितलं होतं. आता GP चे बघा, 3 numbers in GP such that their sum is 28. सम 28 आहे अँड प्रोडक्ट सम आणि प्रोडक्ट 512 आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, ऑप्शन्स बघा 8 4 2 2 4 8 तुम्हाला माहिती आहे. असं असेल तर तो तसा येतो. 64 32 16 16 32 64 16 8 4 आणि 4 8 16 डी आहे 32 16 8 और 8 16 32. सरळ सांगितलं आहे सम 28 सांगितलं आहे तिघांची. मला सांगा हा कुठे येतो का, हा आणि हा नाही आहे. या दोघांमध्ये चालू होता 12 16, हा पण नाही. म्हणजे काय, हा येतो 28 आहे 512 येतो का बघायचा. 128 into 4 8 4 जा 32 4 2 जा 8 आणि 3 11 4 1 जा 4 5. सरळ सरळ दिसतंय इथं बघा ना. सम 28 विचारली आहे, याची तर असूच शकत नाही. 8 आणि 4 12 2 14 म्हणजे 8 + 4 12 12 + 2 14. 64 इथंच आला आहे, खूपच झाला. सम 28 म्हणतोय आपण. 16 + 4 20 20 + 8 28. तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं आपण इथं 512 ला. बाकीचं बघायची गरजच नाहीये, तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाहीये अशा एक्झाम्पल्स मध्ये. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय सी. त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता 68 कडे. द 4 नंबर्स इन GP सच दॅट देअर प्रोडक्ट इज 1. प्रोडक्ट 1 आहे अँड द सम ऑफ द मिडल टू टर्म्स इज 10/3. सम ऑफ द मिडल टर्म्स इज 10/3. मिडल टर्म्स आहेत बरं का, मिडल टर्म्स. आणि सम ऑफ प्रोडक्ट इज सच दॅट प्रोडक्ट इज 1 म्हणजे सगळ्यांचा प्रोडक्ट 1 आहे. बघू आपण 1/18 × 1/3 318. 18 3 सेम आहेस ना. 1/27 1/3 327 आणि 1/9 1/3 3 9 1/81 1/27 27 81. आता समजतंय का बघा, इकडे आपल्याला 18 गेट कॅन्सल. मल्टिप्लिकेशन केलं तर 1 येतो, याचा 1 येतो 1 येतो. प्रोडक्ट इज परफेक्ट. आता आपल्याला रेशिओ बघायचे आहेत. म्हणजे सम सम 10/3 कुठे बघूया. हा कॅन्सल. सम 10/3 प्रत्येकाचा येतो सेम 10/3. 9 + 9 3 9 3 जा 3 3 जा 9 9 + 1 10 10/3 10/3 10/3. इथं येत नाही. आता या तिघांमध्ये बघायचं आपल्याला 1/3 अपॉन 1/18 दॅट इज इक्वल टू 1/3 × 18/1 3 6 दा. म्हणजे तुमचा रेशिओ 6 यायला लागलाय. 6 येतोय का, येतोय. आता इथं 1/3 3/1/3 म्हणजे काय येणार आहे, हा 9 यायला लागलाय. म्हणजे हा नाही आहे, हा कॅन्सल झाला. 1/3 अपॉन 1/27 इज नथिंग बट 1/3 × 27/1. आपल्याला रेशिओ चेक करायचा आहे. रेशिओ करेक्ट असेल तरच. मागच्या आपण आयपीज मध्ये बघितलं होतं की सेम येत आहेत पण देर काय म्हणतो आपण त्याला, डिफरन्सेस बिटवीन देम इज कॉन्स्टंट यायला पाहिजे. मला हा 3 9 झाला. आता इकडे बघा 3 अपॉन 1/3 म्हणजे 3 × हा वरती जाणार 3 9 यायला लागलाय. आणि 9/3 नाही इथं आहे 27/3 9 आलाय. म्हणजे परफेक्ट आन्सर आहे 1/27 1/3 3 आणि 27 आणि दुसरा आहे 27 3 1/3 1/27. क्लिअर आहे. म्हणजे बी हे आपलं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर 69 तुम्ही पुढे गेलात. 70 मध्ये बघा तुमच्या हे 11च्या बुक मधलं काय आहे, प्रूफ आहे. ऍक्च्युली तुम्ही जर बघितला तर 11च्या बुक मध्ये हे प्रूफ आहे. माहिती आहे का बघा. म्हणजे S1 × S3 - S2 विचारलाय. म्हणजे काय आहे, S1 S2 S3 आर द रिस्पेक्टिव्हली सम ऑफ S1 S2 S3 S1 S2 S3 respectively the sum of
काय सांगितलंय तर सम ऑफ n 2n आणि 3n टर्म्स n 2n आणि 3n सम ऑफ रिस्पेक्टिव्हली द सम ऑफ n 2n आणि 3n टर्म्स ऑफ जीपी s1 इंटू s3 मायनस s2 इज इक्वल टू किती असं विचारलं s3 मायनस s2 इज इक्वल टू किती मग पहिला ऑप्शन आहे ए s2 मायनस s1 बी ऑप्शन आहे s2 प्लस s1 सी ऑप्शन आहे s2 मायनस s1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि डी ऑप्शन आहे s2 प्लस s1 ब्रॅकेट स्क्वेअर आता आपल्याला s1 इंटू s3 मायनस s2 काढायचं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड आर बी द रेशिओ आता याच्यामध्ये s1 काय ना s1 s2 s3 घ्यायचं s1 a इंटू 1 मायनस आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर क्लिअर त्याच्यानंतर आपण काय करायचं s2 काय होणार a इंटू 1 मायनस आर रेस टू इथं 2 आहे ना 2n अपॉन 1 मायनस आर s3 काय येणार a इंटू 1 मायनस आर रेस टू 3n अपॉन 1 मायनस आर आता s1 आपल्याला हा सॉल्व करायचा आहे s1 इन ब्रॅकेट s2 मायनस s3 मायनस s2 s1 काय आहे a इन ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर इन ब्रॅकेट a इंटू 1 मायनस आर रेस टू 2n अपॉन 1 मायनस आर मायनस a इंटू 1 मायनस आर रेस टू 3n अपॉन 1 मायनस आर आता कॉमन कोण आहे 1 मायनस आर ए अपॉन 1 मायनस आर सरळ बाहेर घ्या इन ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू एन याच्यामध्ये 1 मायनस आर रेस टू 2n मायनस 1 मायनस आर रेस टू 3n हा बाहेर असाच असणार आहे हा आला यांचा मल्टिप्लिकेशन आहे ए अपॉन 1 मायनस आर 1 मायनस आर रेस टू एन आहेच आणि आतमध्ये हे आपण याला कर्ली ब्रॅकेट टाकू 1 मायनस आर रेस टू 2n मायनस 1 मायनस मायनस गेटिंग प्लस आर रेस टू 3n हा कॅन्सल आर रेस टू 3n मायनस आर रेस टू 2n आणि ब्रॅकेट मध्ये 1 मायनस आर रेस टू n आहे तसाच का आर रेस टू 2n कॉमन हा कोण होईल आर रेस टू n होईल आर रेस टू n मायनस कोण होईल 1 होईल हा 1 मायनस आर रेस टू n होईल आता त्याच्यानुसार काय येईल a इंटू आर रेस टू n याच्यामधलं कॉमन काढायला हवं होतं लक्षात येतो याच्यामधलं कॉमन काढायला लागेल आणि पुढे पुढे कारण आन्सर्समध्ये तुम्हाला काय दिलं s2 मायनस s1 s2 मायनस s1 चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे आपल्याला पहिल्यांदा याच्या आतमधलं कॉमन काढावं लागेल सी बघा मुगाच्या वेळेला डायरेक्ट जातो आपण पण इथं लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट a इंटू 1 मायनस आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर इथं a कॉमन येतो आणि 1 मायनस आर पण कॉमन येतो आणि मग आतमध्ये 1 मायनस आर रेस टू 2n मायनस 1 प्लस आर रेस टू 3n येतो आणि या दोघांमध्ये भेटतो तर a अपॉन 1 मायनस आर कॉमन आहे आणि हा बाहेर आल्यानंतर a अपॉन 1 मायनस आर चा ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे आणि इथं स्क्वेअर दिला आहे दोन ठिकाणी म्हणजे राहणार 1 मायनस आर रेस टू n आतमध्ये राहील 1 1 कॅन्सल आर रेस टू 3n मायनस आर रेस टू 2n
मग ए अपॉन 1 मायनस आर ब्रॅकेट स्क्वेअर S2 मायनस S1 S2 मायनस S1 जर केला ब्रॅकेट स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर आणि 1 मायनस आर ब्रॅकेट काय म्हणून येतो 1 मायनस आर एस टू एन. बघा हा S2 मायनस S1 करायला लागलो बरं का मी इथल्या इथं बघायला लागलो कारण S2 मायनस S1 दिसतोय आणि S2 प्लस S1 दिसतोय. प्लस मध्ये काय एवढा फारसा फरक येणार नाही कारण 1 जात नाहीये कारण तिथं 1 नको आहे आपल्याला इथं. म्हणजे आपल्याला R/3n मायनस R/2n जर कॉमन काढला तर तिथे येणार 1 मायनस R/n मायनस 1 येणार आहे. बरोबर मागे पुढे घेतला तर मायनस होणार. करेक्ट. म्हणजे आपल्याला S2 मायनस S1 करून बघूया. S2 मायनस S1 इथं करू किंवा इथं करू. S2 मायनस S1 ए अपॉन 1 मायनस आर कॉमन काढला या दोघांमधला मायनस मधला तर इथं राहतो S2 मायनस S1 1 मायनस 2R/2n मायनस 1 प्लस R/n म्हणजे काय येणार आहे गेला ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ए अपॉन 1 मायनस आर होल ब्रॅकेट स्क्वेअर हा इथं मॅच होतोय. इथं होतोय मायनस कॉमन काढला दिला तरी पॉझिटिव्ह म्हणजे R/2n मायनस R/n म्हणू शकतो. होल ब्रॅकेट स्क्वेअर होईल म्हणजे R/n कॉमन काढला तर R/n चा स्क्वेअर पण होतो म्हणजे a इंटू R/n आपण 1 मायनस आर होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं आतमध्ये राहील मात्र R/n मायनस 1 R/n मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर होणार म्हणजे संपलं. करेक्ट आहे. म्हणजे इथं येणार R/2n म्हणजेच काय a इंटू R/2n म्हणजे R/n चा स्क्वेअरच होणार आहे. a इंटू R/n आपण 1 मायनस आरचा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. हा 1 मायनस R/n काय आणि हा R/n मायनस 1 काय मायनस 1 दिल्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय सेम आला. म्हणजे हा R/2n कॉमन काढून ह्याला दिला आणि हा R/n मायनस 1 होतो. म्हणजे मायनस कॉमन दिल्यानंतर हा याला दिला की याच्यामध्ये प्लस मायनस कॉमन काढून इथं देऊ शकताय म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर होतो. समजलं. याचा अर्थ इथं आपलं काय होतं की S2 मायनस S1 होल ब्रॅकेट स्क्वेअर हे आन्सर येतं. हा थोडासा वेगळा होता की ज्याच्यामध्ये सम आणि या गोष्टी आल्या होत्या तर या पद्धतीने आपण करू शकतो. आणि असे एक्झाम्पल असं हे एक्झाम्पल मात्र आता लक्षातच ठेवायचं. S1 S2 S3 these are the sum of nth 2nth आणि 3nth आला की आपल्या लक्षात येईल. S1 इंटू S3 मायनस S2 असेल तर S2 मायनस S1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे हे लक्षात घ्या. तिथे करत बसायची गरज नाही आहे. हे स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. सॉरी तुम्हाला दिसत नसेल त्यासाठी मी सॉरी फॉर दिस. आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं. सत्तर झाला आता. 72 बघा. द सम टू इन्फिनिटी 1 2 4 8 16 अप टू इन्फिनिटी. सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला आहे S इज इक्वल टू a अपॉन 1 मायनस आर. आर मस्ट बी काय पाहिजे तुम्हाला लेस दॅन 1. म्हणजे आता हा 2/1 2 मॉड्युलस ऑफ 2 इज लेस दॅन 1 असेल तरच आपण घेऊ शकतो. हा लेस दॅन 1 नाही आहे ग्रेटर दॅन 1 आहे. डज नॉट एक्झिस्ट म्हणायचा. ह्याच्यातला आन्सर काय बघा डज नॉट एक्झिस्ट आहे. सिमिलरली सेकंड मायनस 3/1 मॉड्युलस ऑफ मायनस 3 विच इज ग्रेटर दॅन 1 डज नॉट एक्झिस्ट येणार 73 पण. 74 काय बघा 3/2/1 म्हणजे 1.5 येतो म्हणजेच काय अगेन डज नॉट एक्झिस्ट. 75 बघूया 4 4/3 4/9 4/27 4/81. ठीक आहे. आता याच्यामध्ये a इज इक्वल टू 4 अँड r इज इक्वल टू 4/3 विच इज लेस दॅन 1 चालू शकतो. s इज इक्वल टू a अपॉन 1 मायनस r. a किती आहे 4 1 मायनस 4/3 4/3 करेक्ट. आता काय 1 मायनस नाही r नाही r मायनस 1 a इंटू
1 मायनस आर चालत नाही, आर मायनस 1 म्हणजेच काय, आर इज ग्रेटर दॅन 1 पाहिजे, बरोबर आहे, लेस दॅन 1 पाहिजे, लेस दॅन 1, लेस दॅन 1. r minus 1, 4 upon 4 by 3 minus 1, 4 upon 1 by 3, 12. त्याच्यामध्ये आन्सर नाही आहे. 4 by 3, 4 by 3, 4 by 3. मॉड्युलस ऑफ आर पाहिजे आपल्याला. आरची व्हॅल्यू काय येते, ओ सॉरी, आर आपल्याला 4 by 3 by 4 विच इज इक्वल टू, फॉर्म्युला आपला 1 मायनस आर. वाय, बिकॉज इथं मॉड्युलस ऑफ आर इज लेस दॅन 1 पाहिजे, म्हणजे हा लेस दॅन 1 पाहिजे, तर आपल्याला हे सॅटिस्फाय होतं, सॉरी हा सॅटिस्फाय होतो. आपल्याला आर फाइंड आउट करायचा आहे. आर कसा काढायचा आहे, आर इज इक्वल टू 4 by 3 by 4 विच इज इक्वल टू 4 by 3 इंटू 1 by 4. वाय, 4 by 1 आहे, 1 by 4, 4 4 गेट कॅन्सल, 1 by 3 विच इज अगेन लेस दॅन 1, म्हणून तो 1 मायनस आर होतो. तेच कन्फ्युजन होत होतं की 4 by 3 घेतल्यानंतर तो मागे पुढे येत होता, आर मायनस 1 होऊ शकत नाही, 1 मायनस आरच होतो. तर हा काय झाला, 4 अपॉन 1 मायनस 1 by 3 विच इज इक्वल टू 4 अपॉन 3 मायनस 1 by 3, म्हणजे 4 by 2 by 3, 4 by 1 इंटू 3 by 2, 2 2 ज 4 दॅट इज इक्वल टू 6. आता करेक्ट आन्सर आहे 75 मध्ये 2, 3, 4 आणि 6 असे आन्सर्स आहेत. सिमिलरली यू कॅन फाइंड आउट 76. बघा तसंच सम टू इन्फिनिटी 5 आहे, मायनस 5 by 2 आहे, 5 by 4 आहे, इन्फिनिटी पर्यंत आहे. ए तुमचा काय आहे, ए काय आहे 5 आहे, करेक्ट. आणि आर काय आहे, ए इज इक्वल टू 5, आर इज इक्वल टू मायनस 5 by 2 अपॉन 5 by 1, that is equal to minus 5 by 2 into 1 by 5. 5 5 get cancel, minus 1 by 2. S is equal to 5 upon 1 minus in bracket minus 1 by 2. 5 upon 1 plus 1 by 2. 5 by upon 3 by 2. 10 by 3. आन्सर काय येतं 10 by 3. बी आन्सर. सरळ पुढे चला. तसंच सेम 80 पर्यंत आहेत, 79 पर्यंत आहेत. त्याच्यानंतर बघा एक्सप्रेस रिकरिंग डेसिमल 0.23 एज अ रॅशनल. तर अशा पद्धतीचे आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. 0.23 ॲज अ रॅशनल म्हणजे तो कोण आन्सर येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये 23/11 येतो, 23/33 येतो, 23/66 येतो, 23/99. हा कन्सिडर करा एक्स. 10th मध्ये होता, सिम्पल आहे. 10th मध्ये तर एकदम सोपा केला होता. एक्स इज इक्वल टू वी कॅन राईट डाऊन दिस 2.23 प्लस हा कसा लिहितो आपण 0.232323 अँड सो ऑन. 0.0023 प्लस 0.000023 प्लस अप टू डॉट डॉट अशा पद्धतीने घेतो. तर आपल्याला सरळ सरळ इथे काय मिळतो 23/100, 23/1000, 23/10,000 बरोबर ना, 1 लाख असं मिळतो. मग या पद्धतीने आपल्याला हा कशामध्ये येतो तो काढायचा पहिल्यांदा आणि त्यानुसार मग आपल्याला आन्सर डायरेक्ट मिळतं. ह्याचं आन्सर कसं येतं, आता इथं तुम्ही x इज इक्वल टू 0.9 ची मेथड यूज करतोय मी. ह्याला डेसिमल आहे ना, इथं 100x केला तर काय होणार आहे, 100x केला तर 23 पॉईंट पुढे जाणार. हा ना, 100 न मल्टिप्लाय करा 23, परत 23 23 23 23 येणार. म्हणजे 100x मायनस x इज इक्वल टू 23.23 मायनस 0.23. 23 पुढचा सोडून द्या, कारण हा परत येतो. म्हणजे काय 23 0 येतो, 23 मायनस 0 23 आला, म्हणजे 99x आला. म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला हवी आहे, याची व्हॅल्यू हवी आहे. तर काय आलं 23/99, 23/99 आला. या पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता पुढे
त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स सेम आहेत, रॅशनल मधलेच आहेत. 85 HP पासून सुरुवात होती बरोबर. आता 85 हा HP पासून सुरुवात होतोय, आपल्याला त्या पद्धतीने फाइंड आउट करायचं. द 10th टर्म ऑफ HP 1/2 1/5 1/8 1/11 हे सगळे कोण आहेत HP मध्ये. मग AP मध्ये कसं राईट डाऊन करणार? बाय द डेफिनेशन ऑफ HP 2 5 8 11 सो ऑन. A is equal to 2 झाला, डिफरन्स बघा. D is equal to 3 झाला. what they want 10th टर्म N is equal to 10 म्हणजे T10 काढायचंय तुम्हाला. T10 is equal to A plus 9D. करेक्ट आहे ना, एक कमी होतो. A किती आहे 2 प्लस 9 इंटू D किती आहे 3 झाला. 2 प्लस 27 29. बट हा झाला TN इन AP. HP मध्ये कसं येणार 1/TN दॅट इज इक्वल टू 1/29 आहे का बघा. त्याच्यामध्ये बी हे करेक्ट आन्सर आहे. 86 87 तसाच आहे. 88 मध्ये चला, 88 मध्ये हा समजायला लागलाय ना. AP चे जे कोण असतील टर्म्स ते रेसिप्रोकल टर्म्स म्हणजे HP चे असतात. म्हणजेच HP चे जे कोणी टर्म्स आहेत ते रेसिप्रोकल ऑफ AP होतात. हे AP चे फॉर्म्युला वापरायचे. AP चे फॉर्म्युला वापरून त्याचा आणलेला आन्सर हे रेसिप्रोकल घेतला की त्याचा काय येतो HP येतो. नेक्स्ट आता आपल्याला जायचंय पुढे. 88 काय म्हणतो बघा. द GM ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर्स कन्सिडर करा. XY these positive numbers AM and HM are 9 and 4 respectively. AM आहे 9 आणि GM आहे नाही सॉरी HM आहे 4. तुम्हाला माहिती आहे GM इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ AM इंटू HM. 9 4 36 म्हणजे 6 आहे ना. GM 6 आहे. पहिला ए आन्सर आहे. 36 पण दिलं त्याच्यामध्ये. But you know that GM square is equal to AM into HM. That is GM is equal to under root AM into HM. That's why the GM geometric mean is 6 आला. Similarly for the line HM of two positive HM विचारलाय बघा. म्हणजे AM दिलाय तुमचा 16 आणि GM दिलाय तुमचा 8. आता इथंच फॉर्म्युलामध्ये टाकूयात आपण 16 इंटू H आणि हा 8 दिलाय. आता काय करायचा, हा 16 4 झाला, अंडर रूट H झाला, इथे 8 आहे. GM 8 आहे म्हणजेच काय आला आणि GM स्क्वेअर केला तर 4 इज इक्वल टू H येणार. चला म्हणजे काय H इज इक्वल टू 4 हे करेक्ट आन्सर. तुमचा 89 बघितला तर त्याचा आन्सर आहे H इज इक्वल टू 4. ठीक आहे. 91 बघा. टू नंबर्स बिटवीन 3 and 24. 3 and 24 टू नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत. टू नंबर्स शोधायचे आहेत बिटवीन 3 and 24. करेक्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला दिला आहे 6 12 8 10 9 9 आणि 4 14. साधी गोष्ट आहे, यांच्यामध्ये कुठलाही मल्टिप्लिकेशन करून नंबर येत नाहीये तर हे कॅन्सल झाले सगळे. 7 6 आणि 12 येतो. 3 2 जा 6 6 2 जा 12 12 2 जा 24. सॉल्व्ह करत बसायची गरज नाही आहे. सरळ समजतं आपल्याला की सेम नंबरनं मल्टिप्लाय केल्यानंतर येणारे नंबर्स आपल्याला त्याच्यामध्ये शोधायचे आहेत. 3 6 12 आणि 24 येतो. आता हे सरळ असं कुठंपर्यंत जातं, हे 97 पर्यंत जातं. तर 98 नंबर बघा. 98 नंबर आहे. तुम्हाला सगळे समेशन ऑफ R इज इक्वल टू N इंटू N प्लस 1 डिवाइडेड बाय 2 फॉर्म्युले बघा. R इज इक्वल टू 1 फ्रॉम N समेशन ऑफ R स्क्वेअर ओवर R इज इक्वल टू 1 टू N N इंटू N प्लस 1 इंटू 2N प्लस 1 डिवाइडेड बाय कोण आहे 4 आणि शेवटी आहे समेशन ऑफ R क्यूब ओवर R इज इक्वल टू 1 टू N N स्क्वेअर इन ब्रॅकेट N प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन कोण आहे हा इथं 6 येतो आणि इथं 4 येतो. करेक्ट. आता आपल्याला काय करायचं आहे 98 समेशन ओव्हर R फ्रॉम 1 टू N ऑफ 2R मायनस 1
2r प्लस 1. तुम्हाला दिलेली शॉर्टकट्स आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये. आता इथं आपल्याला माहीत करून घ्यायचं समेशन ओव्हर r फ्रॉम 1 to n 2r minus 1 2r plus 1 म्हणजे हा a minus b a plus b चा a square minus b square म्हणजे 4r square minus 1च होणार. समेशनच्या प्रॉपर्टीज नुसार हा r4 from 1 to n r square होईल minus summation of 1 r a from 1 to n 4 into r square सरळ सरळ माहिती आहे तुम्हाला n into n plus 1 2n plus 1 divided by 6 ब्रॅकेट कंप्लीट करा. ब्रॅकेटचा स्क्वेअर नसतो कारण हा याचाच आन्सर आहे मायनस हा 1 मीन्स n दिलाय मी प्रॉपर्टीज मध्ये. आता इथं 2 2 जा 2 3 जा करू शकता. 2n इन ब्रॅकेट n plus 1 2n plus 1 minus 3n होल डिवाइडेड बाय आपण 3 करू. आन्सर्स नुसार आपण जर गेलो तर सगळीकडे 3 दिसतोय. देन यू हॅव टू मल्टिप्लाय दिस 2n square plus 2n in bracket 2n plus 1 minus 3n upon 3. See, solve this again. Multiply to this 4n square. 4n square वाली कितनी है? 4n square into n. 2n square into 2n that is 4n cube. 2n square plus 1 2n square plus 4n square म्हणजे 4n cube plus 6n square कोण आहे बघा 4n cube plus 6n square दोन्ही ठिकाणी आहे. परत पुढे जाऊ आपण प्लस 4n हा झाला प्लस 2n मायनस 3n. ओके संपला. जे 4n क्यूब प्लस 6n स्क्वेअर मायनस n कुठे आहे बघा मायनस n 4n क्यूब प्लस 6n स्क्वेअर मायनस n. चला डी हा तुमचं फायनल आन्सर असेल. कळतंय? हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सेरीजचे फॉर्म्युले यूज करायचे आणि सेरीजचे फॉर्म्युले यूज करून त्या पद्धतीनं राईट डाऊन करायचं आहे. त्याचा नेक्स्ट आपण घेऊ. सिमिलर आहेत सगळे पुढचे. त्याच्यानुसार आपण पुढे जाऊ. 102 नंबरचा एक्झाम्पल आहे. 102 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपण पटकन लक्षात येईल तुमच्या की काय केलं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. समेशन ओव्हर r फ्रॉम 1 to n 1 square plus 2 square plus 3 square plus up to dot 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 plus r square होल डिवाइडेड बाय r plus 1. इथं r आहे जसं r स्क्वेअर आहे r फ्रॉम 1 to n होता तसाच इथं पण आहे. आणि आपल्याला पहिल्यांदा हा फॉर्म्युल्यानुसार याचा फॉर्म्युला काय बघायचा. हा 1 स्क्वेअर प्लस 2n स्क्वेअर नाही आहे r स्क्वेअर आहे म्हणजे तो r च्या फॉर्म मध्ये आहे. मग ह्याचा आन्सर काय येतं 1 स्क्वेअर r इन ब्रॅकेट r प्लस 1 2r प्लस 1 होतो आणि होल डिवाइडेड बाय कोण होणार r प्लस 1. दिस इज नथिंग बट हा फॉर्म्युला इथं आहे n सारखा 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस अप टू n स्क्वेअर जसा येतो जिथं n येतो तिथं यू हॅव टू पुट r. That's why n च्या ठिकाणी r आला r into r plus 1 2r plus 1 झाला. r plus 1 get cancel. Summation over r from 1 to n r in bracket 2 r plus 1 होणार म्हणजे 2r square plus r होईल. Summation over r from 1 to n as it is लिहायचं. पुन्हा 2 take out common here out घ्यायचं बाहेर घ्यायचं. r is equal to 1 to n plus summation of r whereas r from 1 to n. आता बघा r स्क्वेअर चा फॉर्म्युला यू नो दॅट सरळ सरळ n into 2n plus 1 n into n plus 1 2n plus 1 divided by 6 आणि प्लस n into n plus 1 divided by 2. आता 2 3 जा सरळ इथं लक्षात येतो म्हणजे 6 खाली असणार आहे हे डेफिनेटली तय आहे. म्हणजे 102 मध्ये 36 दिसतोय. ओके ठीक आहे बघूत आपण पुढे. मग आता n into n plus 1 हा कॉमन दिसतोय दोघांमध्ये. आतमध्ये बघूयात आपण आता 2n plus 1 upon 3 plus 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन n into n plus 1 2n plus 1 plus 3 upon 3 upon 3 ना 1/2 येतो म्हणजे 2 2 जा 4n plus 2 plus 3 upon 3 2 जा 6 n into n plus 1 divided by 6 in bracket 4n plus 6 upon 6 आहे. आता हा 6 बाहेरच आहे 4n plus 6 होईल 4n plus 5 नॉट मल्टिप्लिकेशन. आता
ह्याच्यामध्ये आन्सरमध्ये काय आहेत बघा, n इंटू n प्लस 1 4n प्लस 1 इथंपर्यंत आलाय 36 यायला का 36. या फॉर्म्युल्याचा डिवाइडेड बाय 6 राहिला इथं, या फॉर्म्युल्याचा डिवाइडेड बाय 6 राहिला, 1/6 बाहेर येतो, 1/6 बाहेर. बघा ना, हा n इंटू n प्लस 1 2n प्लस 1 डिवाइडेड बाय 6 आहे ना, तो त्याचा डिवाइडेड बाय 6 घेतलाच नाही आहे, म्हणजे इथं परत 1/6 येणार, म्हणजे आन्सरनुसार काय येणार तुमचं 36. करेक्ट. हा 36 झाला, 6 इंटू 6 36 झाला, म्हणजे आपल्याला n इंटू n प्लस 1 4n प्लस 5 अपॉन 36 हे येतं तुमचं आन्सर नंबर सी. सी हे करेक्ट आन्सर आहे. सिमिलरली 1.103 आहे, 104 बघा, आता 104 काय दाखवतोय तुम्हाला, क्यूब आहे, क्यूब 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 आणि r प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय ना, r इंटू r प्लस 1 दिलाय. बघू आता फॉर्म्युला काय आहे परत याचा, हा समजला ना की 1/6 तो याचा राहिला होता, फॉर्म्युल्याचा 6 राहिला होता, म्हणजे 36. आन्सर्स मध्ये तुम्हाला 36 दिसतं, याचं कारण त्याच्यामध्ये काय होता, फॉर्म्युल्याचा 6 आपण कॅरी केलेला नव्हता. इथं फॉर्म्युला आहे r स्क्वेअर इन ब्रॅकेट r प्लस 1, म्हणजे n स्क्वेअर इंटू n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे अपॉन r इंटू r प्लस 1. r plus 1 get cancelled, remaining here only r into r plus 1, and this is nothing but r square plus r, summation over r from 1 to n. पुन्हा तोच, आता ह्याचा काय येणार आहे, n into n plus 1 2n plus 1 whole divided by 6, आणि r चा असणार आहे n into n plus 1 divided by 2. आता मी काय करतो, ह्याला 6 करून टाकतो, म्हणजे 3n आणि इथं 6. क्लिअर, म्हणजे फॉर्म्युलानुसार. आता 6 सरळ खाली येतो, तुम्ही जर बघितला तर आत राहू दे, 6 बाहेर घेऊ आपण, n इंटू n प्लस 1 कॉमन आहे, 2n प्लस 1 प्लस, आता n इंटू n प्लस 1 बाहेर घेतला म्हणजे 3 राहिला, म्हणजे बघा 2n प्लस 4 घेतला तर 2 घेतला तर 3 येणार, n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 4 म्हणजे n प्लस 2 डिवाइडेड बाय 2 कॉमन काढल्यावर 3 येतो, आहे का बघा, n इंटू n प्लस 1 n प्लस 2 अपॉन 3, n इंटू n प्लस 1 n इंटू n प्लस 1 n प्लस 2, आणि पुन्हा काही पुन्हा नाही आहे, ते 6च आहे, 3 आहे. n इंटू n प्लस 1 n प्लस 2 2 कॉमन काढल्यामुळं 3 होतो, 12 आहे, 12 आहे. क्यूब 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 क्यूब, हो इथं क्यूब आहे, याचा 4 आला लक्षात, 12 आहे, n इंटू n प्लस 1 n प्लस 2 डिवाइडेड बाय 12. इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे की न्यूमरेटरचा कोण आहे, आपल्याला दोन्ही वेळेला राहिलं काय की त्याच्यामध्ये r स्क्वेअर इंटू r प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 घ्यायचा आहे आपल्याला, आणि तो 12 होतो, म्हणजे डायरेक्ट आन्सर नुसार 106 आपण बघू आता. समजा चुकलं की माणूस परत कधी चुकत नाही, परफेक्ट लक्षात येतं की कुठं चूक होतीये, कळलं का. 106 बघा, 31 चा स्क्वेअर प्लस 32 चा स्क्वेअर प्लस 33 चा स्क्वेअर प्लस 50 चा स्क्वेअर आहे, हा कोण आहे, 30 मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 30 प्लस 1 30 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 30 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, असंच ना, या पद्धतीने पुढे जायचा. मला नाही वाटत गरज असेल, कारण याच्यापासून आपण काय करायचं, 1 स्क्वेअर प्लस अप टू प्लस 30 स्क्वेअर करू. बघा मला काय करायचं आहे, 1 स्क्वेअर प्लस 50 करेल, कारण मला माहिती आहे n r स्क्वेअरचा फॉर्म्युल्यामध्ये n माहिती आहे, n 50 पर्यंत घेऊ शकताय, आणि मायनस काय करू शकताय, तोच पुन्हा 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस अप टू डॅश 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 30 स्क्वेअर पर्यंत करू शकता, म्हणजे सेम झालं ना, ऍज इट इज 31 पासून 50 पर्यंत. याचा फॉर्म्युल्यानुसार काय येणार आहे, समेशन ओव्हर r फ्रॉम 1 टू 50 r स्क्वेअर झाला, आणि मायनस समेशन ओव्हर r स्क्वेअर r फ्रॉम 1 टू 30 झालं, म्हणजे इथं 50 इंटू 51 2n प्लस 1 म्हणजे 100 प्लस 1 101 डिवाइडेड बाय 6 येणार, मायनस 30
इंटू 31 इंटू 32 जा 60 प्लस 61 झाला अपॉन 6 आला. 6 5 जा 30. इथं कोणाला जातो 3 2 जा 17 3 जा 225 जा झाला. म्हणजे आता मल्टिप्लिकेशन करा आणि त्याच्यामध्ये आन्सर काय आहेत 183036609115 सॉरी 410 820 कुठलं चाललंय हां 52,380 33,470. कारण मायनस तर येत नाही ते दोघे पण गेले कारण हा ग्रेटर आहे. तुम्ही करू शकता त्यानुसार याचा आन्सर काढू शकता किंवा आत्ताच करूयात आपण. पंचवीस 2525 बरोबर आहे का इंटू 70 त्याच्यामध्ये आता काय होणार म्हणजे हा 33,000 येणार 5 आता हा 5 आहे तसं झाला शेवटी 0 येत नाहीये 106 कॅल्क्युलेशन्स केले का 42,925 करेक्ट 55 बरोबर आहे की इथं कुठेतरी चुकतंय 34 आणि 42 बरोबर आहे. बरोबर आहे ना 5 - 5 0 5 - 5 0 12 - 5 7 9 - 3 4 बरोबर आहे ना 4 7 0 बरोबर आहे. संपलं 4 7 0 कोणाचा आहे एकाच आहे हा 33 होणारच आहे बरोबर. हा इथं क्लिअर होतो. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स पुढे आहेत. जसं इथं 40 स्क्वेअर मायनस 39 स्क्वेअर प्लस 38 स्क्वेअर मायनस 37 स्क्वेअर असं आहे प्लस 36 स्क्वेअर मायनस 35 स्क्वेअर प्लस अप टू डॉट डॉट 1 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर बरोबर आहे. आता हा 1 पासून 39 आणि 2 पासून 40 स्क्वेअर पर्यंत आहे 410 820 ह्या पद्धतीने विचारला म्हणजे तुम्हाला आन्सर काढता आला पाहिजे. तर हा कसा करणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला माहिती आहे ए मायनस बी ए प्लस बी. बघा तुम्ही काही पण केलं तर कसं येणार आहे इथं 40 प्लस 39 40 मायनस 39 प्लस 38 प्लस 37 38 मायनस 37 प्लस अप टू डॉट 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 हे ठीक आहे. म्हणजेच काय बघा हा 1 येतो हा 1 येतो प्रत्येकामधला सेकंड 1 येतो म्हणजे हा 40 पासून इथं 2 प्लस 1 आणि 2 मायनस 1 मध्ये येतो म्हणजे हा 1 पर्यंत येतो कुठून 40 पासून 1 पर्यंत. समेशन ऑफ आर येतो आर फ्रॉम 1 to 40 येतो म्हणजेच काय n इंटू n प्लस 1 डिवाइडेड बाय 2 येतो म्हणजे 40 इंटू 41 डिवाइडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 20 इंटू 41 2 1 2 2 4 8 820. अशा पद्धतीनं तुम्ही तो जो बिगर टर्म आहे तो घ्यायचा आणि त्यानुसार सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट मध्ये 60 आहे बघा म्हणजे 60 इंटू 61 डिवाइडेड बाय 2 करणार. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत पुढे
तुम्ही सॉल्व करा. हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. याच्या नेक्स्ट चॅप्टर मी पुढच्या वेळी आपण घेऊयात, त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतो असेल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे, सर्कल कोनिक आहे, यातले कुठलेही आपण घेऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच.